महिनाभर टिकणाऱ्या खुसखुशीत अशा नारळाच्या वड्या. बऱ्याचदा या वड्या आपल्या खूप मऊसूत होतात आणि अशा वड्या पडल्याच जात नाही. हातावरती उचलून घेतल्यानंतर वड्यांचा तो आकार राहतच नाही आणि अशा मऊसूत वड्या काही जास्त दिवस सुद्धा टिकत नाही. चला, आज मी तुमच्यासोबत अगदी महिनाभर टिकणाऱ्या नारळाच्या वड्या अगदी खुसखुशीत खुटखुटीत कशा बनवायच्या ना त्याची रेसिपी शेअर करते. ही खुसखुशीत नारळाची वडी बनवण्यासाठी एक अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे की ज्यामुळे तुमचा बराचसा वेळ सुद्धा वाचला जाईल आणि अशी खुसखुशीत अशी नारळाची वडी सुद्धा तयार होईल. रक्षाबंधनाचं निमित्त साधा किंवा मग नारळी पौर्णिमेसाठी बनवा. मस्त खुसखुशीत अशी ही ओल्या नारळाची वडी बनते. सुरुवात करूयात. तर इथे मध्यम आकाराचा ओला नारळावरची पाटेची साल मी काढून घेतली आणि असे पातळ पातळ काप मी करून घेतले. आता इथे नारळाची वडी अगदी पांढरी शुभ्र दिसावी, जशी विकत मिळते ना खुसखुशीत, अगदी तशीच दिसावी म्हणून इथे मी पाठीचे साल काढून घेतले. तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही नाही काढून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी काप करून घेतलेत. सगळ्यात आधी हे मिक्सर मध्ये आपण बारीक करून घेऊ. तर इथे मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये थोडं थोडं करत आपण बारीक करून घेऊ, म्हणजे मग पटकन बारीक होईल. खोबरं बारीक करत असताना आपल्याला अधूनमधून ते हलवून घ्यायचं, म्हणजे एकसारखं असं बारीक होतं. आजची ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे वापरलेला आहे अगारोचा रॉयल मिक्सर ग्राइंडर. हा 900 वॉटचा आहे, हेवी ड्युटी आहे, 100% प्युअर कॉपर मोटर याची आहे. 3 स्टेनलेस स्टील जार सोबत येतात. 3 स्पीड सुद्धा आहे. बिपिंग फंक्शन आहे. स्टेनलेस स्टील प्लेट्स याचे आहेत. वेट ग्राइंडिंग, ड्राय ग्राइंडिंग तुम्ही यामध्ये करू शकता. अगाराचा हा रॉयल मिक्सर ग्राइंडर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर इथे मस्त पांढरं शुभ्र खोबरं असं बारीक असं वाटल्यासारखं झालेलं आहे, किंवा तुम्ही खोवून सुद्धा हे खोबरं घेऊ शकता. संपूर्ण खोबऱ्याचे काप इथे मी बारीक करून घेतले. आता हे तयार केलेला खोबऱ्याचा जो खिसा आहे तो आपल्याला आधी मोजून घ्यायचा आहे, म्हणजे मग साखरेचा अंदाज अगदी परफेक्ट आपल्याला साधता येतो. एखाद्या वाटीने, पेल्याने किंवा ग्लासने तुम्ही हे मोजून घ्यायचंय. अगदी खूप गच्च दाबून भरायचं नाही, तर हलक्या हाताने मी इथे हे भरून घेतलंय, म्हणजे साखरेचा अगदी परफेक्ट अंदाज सुद्धा येतो. इथे मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये आपण थोडंसं तूप घालायचं, साधारण अर्धा चमचा. अर्धा चमचा तुपामध्येच आपल्याला ही खुसखुशीत अशी नारळाची वडी बनवायची आहे. ही नारळाची वडी बनवण्यासाठी खूप जास्त तुपाचा सुद्धा वापर करावा लागत नाही. तूप चांगलं वितळलं गेलं की सगळ्या कढईला असं पसरवून घ्यायचं, म्हणजे काय होतं की जे खोबरं आपण यामध्ये परतून घेणार आहोत हे खाली तळाला फारसं असं चिकटत नाही. इथे हा 1 कप नारळाचा चव आणि हा दुसरा कप, बरोबर 2 कप भरून इथे नारळाचा चव भरलेला आहे. हलक्या हाताने मी भरून घेतला हे लक्षात घ्या. आता यानंतर सगळ्यात आधी तर आपल्याला खोबरं परतून घ्यायचं. ही सगळ्यात महत्वाची टीप आहे, कारण जेव्हा आपण आधीच खोबरं थोडंसं परतून घेतो ना, यावेळेस काय होतं, यामध्ये असणारं जे खोबऱ्याचं पाणी आहे किंवा जे खोबऱ्याचं दूध आहे ते बऱ्यापैकी आधीच आटलं जातं, खोबरं सुद्धा शिजलं जातं आणि यामुळेच नंतर आपल्याला खूप वेळ असं परतत बसावं लागत नाही. आणि यामुळेच आधी आपल्याला नारळाचं जे दूध आहे ते आपल्याला आटवून घ्यायचंय. इथे खोबरं हलकंसं कोरडं होईपर्यंत, साधारण 70 ते 80% यामधलं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. तर यासाठी फारसा असा वेळ लागत नाही. साधारण 5-7 मिनिटामध्ये मंद आचेवरती हे खोबरं अगदी व्यवस्थित परतून होतं. आता इथे नारळाचा चव तुम्ही बघा, अजिबात यामध्ये गुठळ्या दिसणार नाही, असा मोकळा मोकळा हा नारळाचा चव झालाय. गॅसची फ्लेम आता लोच आहे हे लक्षात घ्या, म्हणजे नारळाचा चव अगदी परतेपर्यंत लोच होती. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची. साखर किती घालायची? 2 कप जर नारळाचा चव भरला असेल तर यासाठी 1/4 वाटी भरून आपल्याला इथे साखर घ्यायची. साखर घातल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम करू शकता. आता पूर्ण प्रोसेस मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला करून घ्यायची. तर यासाठी आपण साखर अगदी व्यवस्थित या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता लक्षात घ्या की खोबऱ्यामध्ये फारसं असं मॉइश्चर राहिलेलं नाही, यामुळे साखर विरघळण्यासाठी साधारण 2 ते 3 मिनिट तरी लागतात. तर यासाठी सतत हलवत राहायचंय. साखर गरम झाली की ती विरघळायला सुरुवात होते. तर इथे तुम्ही बघू शकता साखर चांगल्यापैकी मिक्स झाली आणि हळूहळू ती विरघळायला सुद्धा सुरुवात झाली आहे. मीडियम फ्लेम वरती आणखीन 2 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता साखर चांगलीच विरघळली गेली. आता हे जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी ओलसर वाटतंय. आता जर तुम्हाला मऊसूत अशा वड्या बनवायच्या असतील, कितपत परतून घ्यायचं हे पुढे जाऊन तुम्हाला सांगेल. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला नारळाच्या मऊसूत वड्या, खुटखुटीत वड्या आणि नारळाचे जे लाडू असतील तर त्याचं सुद्धा प्रमाण इथे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण सगळ्यासाठी एकच प्रोसेस आहे, पण आपल्याला फक्त ते किती वेळ परतून घ्यायचंय, कुठल्या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करून हे मिश्रण काढून घ्यायचं हे फक्त लक्षात यायला हवं.
तर साधारण आणखीन 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर हे मिश्रण तुम्ही बघा. या मिश्रणाचे तुम्ही लगेचच ज्या मऊसूत वड्या असतात त्या करून घेऊ शकता. छान ह्या मऊसूत होतात, पण जास्त दिवस या टिकल्या जात नाही किंवा लगेचच याचा उचलल्यानंतर शेप बिघडला जातो. यामुळे सगळ्यांनाच ओलसर नारळाच्या वड्यांपेक्षा अशा खुसखुशीत नारळाच्या वड्या खायला सोपं सुद्धा वाटतं किंवा भरून ठेवण्यासाठी सुद्धा अगदी त्या सोप्या आहेत. लगेच संपवाव्या लागत नाहीत, बऱ्याच दिवस टिकतात. तर साधारण आणखीन 2-3 मिनिटानंतर हे मिश्रण तुम्ही बघा. कढईपासून वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचा घट्ट असा गोळा व्हायला सुरुवात झाली आहे. आता मात्र या स्टेजला तुम्ही हे मिश्रण काढून घेतलं आणि याचे लाडू वळून घेतलेत ना, तर अगदी हलकेसे खुसखुशीत, आतमधून मऊसूत असे हे लाडू तयार होतात. आणि जरी एकमेकांवरती तुम्ही असे रचून ठेवलेत ना, तरी सुद्धा शेप याचा बिघडला जात नाही. आता इथे बघा, सुरुवातीपासून ते आतापर्यंत एक 14 ते 15 मिनिट झालेत. मिश्रण चांगलंच घट्ट झालंय, पण याचा असा परफेक्ट असा गोळा होत नाहीये. तर यासाठी काय करायचं, हे मिश्रण आपल्याला आणखीन फक्त 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचंय. जर तुम्हाला असं वाटलं, की कढईला हे खूपच चिकटतंय किंवा करपतंय, तर अशा वेळेस गॅसची फ्लेम तुम्ही लो करू शकता. पण लक्षात घ्या, की यानंतर मात्र तुम्हाला हे मिश्रण सतत हलवत राहायचंय, म्हणजे एकसारखं परतलं जातं आणि खाली तळाला अजिबात चिकटत नाही. जर खाली लागलं, तर मात्र वडीचा जो रंग आहे, तो चेंज होऊ शकतो. तर साधारण मीडियम फ्लेमवरती फक्त 1 ते 1.5 मिनिट हे मिश्रण परतून घेतलंय. चांगलंच हे घट्ट मला जाणवतंय आणि याचबरोबर हे खाली तळाला सुद्धा हलकंसं करपायला लागलंय. रंग सुद्धा असा तांबूस खाली यायला लागलाय. कढईच्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता बरचसं मिश्रण चिकटलंय. आता सुरुवातीला साखरच कढईला चिकटते, पण यावेळेस मात्र तुम्हाला खोबरं सुद्धा साईडला चिकटत आहे असं जाणवतं. आता अगदी थोडंसं मिश्रण काढून मी एका प्लेटमध्ये काढून घेते, म्हणजे मग आपल्याला तो अंदाज घेता येईल. पण काय होतं, की आपण मिश्रण बाहेर काढून थंड करून चेक करेपर्यंत मिनिटभर तरी जातोच. तुम्हाला जर असा अंदाज आला, की हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालंय, यावेळेस गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करा किंवा मग गॅसची फ्लेम तुम्ही बंद केली तरी सुद्धा चालू शकतं. कारण यामध्ये साखर आहे. साखर काही पटकन अशी थंड होत नाही. मिश्रण थंड व्हायला साधारण मिनिटभर तरी लागतो. 1 मिनिटभरासाठी असंच मी मंद आचेवरती परतून घेतलं. आता तुम्ही ह्याचं स्टेज बघू शकता. मला हे पलटी करायला खूप जड जातंय आणि मिश्रण चांगलंच दाटसर दिसतंय. यामध्ये अजिबात मॉइश्चर राहिलेलं नाही आणि जे आपण आधी मिश्रण तयार करून ठेवलं होतं, साईडला ठेवलं होतं, हे हलकसंच मला ओलसर वाटतंय आणि हे मिश्रण आपण काढून घेतल्यानंतर सुद्धा मिनिटभरासाठी हे वडीचं मिश्रण आपण परतून घेतलं होतं. यामुळे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे गॅसची फ्लेम मी बंद केली. गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला यामध्ये इलायचीची पावडर घालायची. आवडत असेल इथे जायफळची पूड सुद्धा तुम्ही घालू शकता. घातलेली ही इलायचीची पावडर चांगलीच यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता मात्र खूप जास्त वेळ ही परतत बसायची नाही. मिश्रण चांगलंच घट्ट झालेलं आहे. कढईला सुद्धा साईडला बरचसं मिश्रण लागलेलं आहे. चांगलंच ते तांबूस रंगाचं सुद्धा झालंय. हीच ती ओळख आहे, की इथेच तुमच्या लक्षात येईल, की आपलं मिश्रण चांगलंच दाटसर झालंय. खुटखुटीत त्याच्या वडे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. इथे एका प्लेटला मी आधीच तूप लावून घेतलं होतं किंवा मग तुम्ही पोळपाटावरती सुद्धाही थापून घेऊ शकता. व्यवस्थित थापली जाते. लाटण्याने तुम्ही एकसारखी ती करून घेऊ शकता. मिश्रण कढईतून काढून घेतलं, की लगेचच आपल्याला हे थापून घ्यायचंय. अजिबात इथे वेळ वायाला घालवायचा नाही. जितक्या पटकन तुम्ही थापून घ्याल, तितक्या एकसारख्या अशा वड्या थापल्या जातील. एकसारख्या वड्या सुद्धा होतील. आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी ही थापून घेते. पण जर एकसारखा तुम्हाला हवा असेल ना, कुठे जाड, कुठे पातळ असं जर नको असेल, तर एखादी वाटी पेला घ्यायचा जो खालून सपाट आहे आणि अशा पद्धतीने चांगलंच हे थापून जोर देऊन थापून घ्यायचं. मिश्रण थापेपर्यंत अर्धवट ते थंड होतं. मग लगेचच आपल्याला याच्या वड्या सुद्धा पाडून घ्यायच्यात. कारण हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं, की आपल्याला हव्या त्या साईजच्या वड्या पाडता येत नाहीत. तर हे बघा अगदी सहज एकसारख्या अशा वड्या इथे मी कट करून घेतल्यात. मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे, यामुळे आपण काय करूयात, साधारण एक 15 मिनिटांसाठी चांगल्याच या वड्या थंड करून घेऊ. साधारण 15 ते 20 मिनिटानंतर इथे या वड्या बघा चांगल्याच थंड झालेल्या आहेत आणि अगदी सहज ताटापासून वेगळ्या सुद्धा होतायत. मस्त खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात. एकसारख्या तयार झालेल्या आहेत आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र सुद्धा दिसतायत. ताटामधून अगदी सहज या वड्या मोकळ्या होतात. याचाच अर्थ आपल्या वड्या मस्त खुसखुशीत झाल्यात, कुटकुटीत अशा झालेल्या आहेत. आशा करते की आजची ही मस्त खुसखुशीत अशी नारळाच्या वडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खुसखुशीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.